थकीत बिलांसाठी कंत्राटदार आक्रमक. कोल्हापुरात कामबंद आंदोलन सुरू. शासकीय कामांची थकीत बिलं तातडीनं मिळावीत यासाठी आता राज्यभरात कंत्राटदार आक्रमक झाले आहेत. वारंवार आंदोलन करून कंत्राटदारांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपला आहे. यामुळे संतप्त कंत्राटदारांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांनी जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कंत्राटदारांची शासकीय कामांची सुमारे 900 कोटी रुपयांची बिलं थकीत आहेत. मात्र शासनाकडून नवीन कामांची टेंडर प्रक्रिया सुरूच ठेवण्यात येते आहे. त्यामुळे याच्या विरोधात कंत्राटदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शासनाने थकीत बिलं दिल्याशिवाय नवीन टेंडर प्रक्रिया राबवू नये आणि थकीत बिलं तातडीनं द्यावीत अशी मागणी यावेळेस करण्यात आली. अध्यक्ष किशोर जामदार आम्ही जसं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. 15 तारखेपर्यंत त्यांनी कुठलाही पर्याय काढलेला नाही. त्यामुळे आता आम्हाला पुढे साखळी उपोषणासाठी जावं लागत आहे. 15 तारखेपासून हे बेमुदत उपोषण चालू राहणार. आम्ही याच्यामध्ये मागण्या हेच आहेत की आमची जी झालेली कामं आहेत त्याचा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा. जसं की आता PWDला जी 0304 हेड आहेत त्याचे पैसे बाकी आहेत. जलजीवन मिशनचे पाणी पुरवठ्याचे मोठ्या प्रमाणात देयके बाकी आहेत. जलजीवनमध्ये तर असं आहे की सेंट्रलचे 50% पैसे येतच नाही आहेत. 50% स्टेटचे आहेत, त्याच्यामध्ये पण खूप कमतरता आहेत. आता हा मे महिना चालू होणार आहे, पाणी टंचाई चालू होणार आहे आणि याच्या तोंडावरती यांनी जर निर्णय काढला नाही तरी पाणी टंचाईचाही प्रॉब्लेम चालू होईल. आणि हा विनाकारण विद्रोह एक कॉन्ट्रॅक्टरच्या मनामध्ये चालू झाल्यानंतर सर्व कामे जर बंद पडली तर याचा सगळ्यांना जनतेला पण त्रास होणार आहे. आम्हाला हे काही जाणून बुजून करायचं नाही आहे. पण गेले 2 वर्ष झालं आम्ही मागत आहे, त्यांच्याकडे मागणी करत आहे. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा ठोस पर्याय येत नाही. त्यामुळे आता आम्ही साखळी उपोषण चालू केलेलं आहे. आम्ही कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट असोसिएशन तर्फे हे कामबंद आंदोलन करत आहेत आणि याला पूर्ण राज्यव्यापी स्वरूप आहे. प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन चालू आहे. महाराष्ट्र राज्य सेवा संघाचं जे आमचं मोठं संघटना आहे त्याच्यातर्फे पण हे आंदोलन चालू आहे आणि आंदोलन आता हे आमचं बेमुदत उपोषण होत आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली.